मीनाताई ठाकरे स्मृतीस्थळावर लाल रंग फेकण्यात आला, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता। फॉरेन्सिक टीम देखील आता मीनाताईंच्या पुतळ्याजवळ दाखल झालेली आहे। पुतळ्याजवळचा चौथरा जो आहे तो आता सील करण्यात आलेला आहे। मात्र या घटनेवरून ठाकरे सेनेनं संताप व्यक्त केला आहे। फॉरेन्सिक टीम देखील आता तपासासाठी दाखल झालेली आहे। पुतळ्याजवळचा चौथरा सील करण्यात आला। पण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्याशी जोडले गेले आहेत। सूरज, फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे, काय घडामोडी घडतायत? निश्चितप्रमाणे आता जो चौथरा आहे तो पूर्णपणे सील केला गेलेला आहे। फॉरेन्सिक टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहे। सकाळी या ठिकाणी मीनाताईंच्या पुतळ्याला या ठिकाणी एक लाल रंग लावण्याचा प्रयत्न जो होता तो कोणीतरी केला होता आणि त्यानंतर पोलिसांचा चोख बंदोबस्त सकाळपासूनच या ठिकाणी सुरू होता। ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, मनसेचे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी जे आहे ते आंदोलन केले होते आणि निषेध व्यक्त केला होता। आणि त्यानंतर आता ही फॉरेन्सिकची टीम जी आहे ती या घटनास्थळी दाखल झालेली आहे। संपूर्ण तपास जो आहे ती फॉरेन्सिकची टीम जी आहे ती करत आहे। वेगवेगळ्या या ठिकाणी त्यांनी रसायनं आणलेले आहेत। नक्की सूरज, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आता तपासाचा दिशा कुठल्या दिशेने जाते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।